नमस्कार. रांगोळी डिझाईन विथ सुधामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे, त्यासाठी खास आज आपण आपली पारंपरिक अशी 9 ते 4 ठिपक्यांची लक्ष्मी कमळ रांगोळी काढणार आहोत. आणि ही अतिशय सोपी आहे काढायला. जर आपण त्याचे ठिपके व्यवस्थित दिले आणि योग्य पद्धतीने काढली तर अतिशय सोपी आहे. पण बऱ्याच जणांची अशी कमेंट आली की ही रांगोळी आम्हाला काढायला जमत नाही, त्यामुळे मी अगदी हळूवारपणे आणि तुम्हाला सांगत देखील आहे की कशी काढायची ती. तर ठिपके देताना पहिल्यांदा 9 ठिपके द्यायचे, त्यानंतर 10 ठिपके, मग परत एकदा 9 ठिपके असे एका बाजूने आपण करत जायचं. आणि 7 ठिपके दिल्यानंतर आपल्याला 4 ठिपके द्यायचे आहेत, साईडचे एक एक ठिपके सोडून. परत वरच्या बाजूला देखील आपल्याला तसंच करायचं आहे. मधले 9 ठिपके आहेत, त्याच्यावर 10 ठिपके, मग परत 9 ठिपके, मग 8, मग 7 आणि 7 नंतर डायरेक्ट आपल्याला 4 ठिपके द्यायचे आहेत. बघा, आता हे मी 7 ठिपके दिलेले आहेत, कडेचे एक एक सोडायचे आणि मधल्या भागामध्ये 4 ठिपके आपल्याला द्यायचे आहेत. आता जे आपण 10-10 ठिपक्याच्या 2 आपल्या ओळी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कडेचे 5-5 ठिपके आपण जोडून घेणार आहोत. सरळ रेषा आपल्याला काढायच्या आहेत बघा, म्हणजे मध्ये एक एक गॅप राहणार आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूयात, हा जो गॅप राहिलेला आहे त्याच्यामध्ये एक चांदणी काढून घेऊयात. बघा, अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला पुढच्या रेषा काढायला सोपं जाईल आणि आपली रांगोळी चुकणार नाही. अशी ही साधी आपण मध्यभागी चांदणी काढून घेतलेली आहे. आता जे आपण 5 ठिपके जोडून आडवी रेष काढली होती, त्याच्या खाली 4 ठिपके जोडून एक आडवी रेष, त्याच्या खाली 3 ठिपके आणि 2 ठिपके अशा 3 रेषा काढायच्या आहेत. तसंच आपल्याला उजव्या बाजूला देखील करायचं आहे. 4 ठिपके, 3 ठिपके आणि 2 ठिपके जोडून घ्यायचे. आणि असंच आपल्याला वरच्या बाजूला देखील करून घ्यायचं आहे. 4 ठिपके जोडून घ्यायचे, मग 3 ठिपके आणि मग 2 ठिपके. बघा, आता जे वरचे 2 ठिपके आपण जोडून घेतले होते तिथे आपल्याला व्ही शेप करून घ्यायचा आहे. आणि मधल्या ज्या 10 ठिपक्यांच्या ज्या रेषा होत्या तिथं देखील आपण व्ही शेप करून घ्यायचा, खालच्या बाजूला देखील आणि इकडच्या बाजूला देखील. बघा, यांनी जिथे आपण व्ही शेप केला होता त्याच्या खालच्या साईडला देखील परत तीच प्रोसेस आपल्याला करायची. पहिले 2 ठिपके होते, मग 3 ठिपके, 4 ठिपके. आता हे 2 ठिपक्याची आपण पहिली रेष जोडून घेतलेली आहे, त्यानंतर 3 ठिपके जोडून घ्यायचे, मग 4. असंच करत आपल्याला सर्व बाजूंनी ह्या 3-3 रेषा काढून घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आता हे जे मधले व्ही शेप होते आपले, त्याच्या देखील कडेने आपल्याला तसंच करायचं आहे. त्याच्यावरती 3 ठिपक्यांची रेष, मग 4 ठिपक्यांची. बघा, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सेम. उजव्या बाजूला देखील तसंच करून घेऊयात. पहिल्यांदा 3 ठिपक्यांची रेष, मग 4 ठिपक्यांची रेष. वरच्या बाजूला एक राहिली होती बघा माझी, ती देखील आपण काढून घेऊयात. म्हणजे जी आपण मध्यभागी चांदणी काढलेली आहे त्या चांदणीच्या भोवताली आपल्याला ह्या छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या चांदण्या काढून घ्यायच्या आहेत. आणि मग एकंदरीत पूर्ण जी आकृती आहे ती कमळासारखी आकृती बनते. आणि हे जे व्ही शेप आहेत ते मधल्या चांदणीला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, जे छोटे व्ही होते ना ते. बघा, मस्त अशी आपली ही पारंपरिक लक्ष्मी कमळ रांगोळी अगदी 5 मिनिटात तयार झालेली आहे. आता याला आपण आपल्या आवडीच्या रंगांमध्ये रंगवू शकतो किंवा नुसतं हळदी कुंकू वाहून देखील आपण ही देवापुढे काढू शकतो. आता मी हळदी कुंकवाच्याच रंगाने, म्हणजे लाल आणि पिवळ्या रंगाने ह्याला थोडंसं रंगवणार आहे. मधली चांदणी मस्त लाल रंगामध्ये आपण रंगवून घेऊयात, त्यामध्ये परत हळद कुंकू वाहूयात आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याला रंग देऊयात. मी इथे फक्त लाल आणि पिवळा रंग वापरणार आहे. आणि तुमच्या देवघराच्या पुढे जर मोठी जागा असेल तर तुम्ही याच्या भोवती फुलं ठेवू शकता, दिवे ठेवू शकता किंवा फुलांची रांगोळी देखील पुढे आपण वाढवू शकतो ह्याला.
बघा रांगोळी कशी वाटली आणि याचं स्पष्टीकरण जे सविस्तर सांगितलेलं आहे, खास मला ज्यांनी विचारलं होतं त्यांच्यासाठी हे खास स्पष्टीकरण आहे की कसं काढायचं हे सांगितलेलं आहे. ते देखील तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रांगोळी आवडली का हे देखील सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या चॅनलवरती पाहायला आवडतील हे देखील नक्की सांगा. आणि रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर जणींना शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि त्याबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. परत भेटूयात रोज सकाळी 10 वाजता नवनवीन रांगोळ्या घेऊन. तोपर्यंत बाय बाय.